नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण आज आधुनिक भारताचा इतिहास या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये विशेषतः ब्रिटिशकालीन भारत आणि स्वातंत्र्य चळवळीतील जे योगदान आहे ते विशेषतः या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. चला तर सुरू करूया. आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रश्न. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून. प्रश्न क्रमांक 1. असहकार चळवळीच्या काळात पुण्यातील मुळशी येथे शासनाविरुद्ध केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर पांडुरंग महादेव बापट असं आहे. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला मुळशी सत्याग्रह असे म्हटले जाते. तर या मुळशी सत्याग्रहाचे जे नेतृत्व आहे ते पांडुरंग महादेव बापट यांनी केले होते आणि यासाठी त्यांना ब्रिटिशांनी 7 वर्षांची शिक्षा ही केली होती. प्रश्न क्रमांक 2. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोठे झाला? प्रश्न खूप सोपा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर इंग्लंड असं आहे. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ हा इंग्लंडमध्ये झाला. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात बरेच क्रांतिकारक बदल त्या ठिकाणी घडून आले. या औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ हा इंग्लंडमध्ये झाला आणि त्यानंतरच हळूहळू पूर्ण पाश्चात्य जगात ही औद्योगिक क्रांती पसरली. इंग्लंडचे वर्णन त्यावेळेस अनेक ठिकाणी जगाचा कारखाना असे देखील केले जाऊ लागले होते. प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. या प्रश्नाचं योग्य उत्तर महात्मा ज्योतिराव फुले असं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पुस्तकांद्वारे समाज प्रबोधन केले. त्याचबरोबर स्त्री पुरुष किंवा माणसामाणसांमध्ये केले जाणारे जे भेद आहेत या भेदांवरती त्यावेळेस या पुस्तकांमधून त्यांनी कडक टीका केली. त्याचबरोबर 1873 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर अशा बऱ्याच माध्यमांद्वारे त्यांनी हे समाज प्रबोधन त्यावेळेस केले. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे 1857चा लढा अयशस्वी राहिला? तर 4 पर्याय दिलेले आहेत. बघूयात कोणता पर्याय बरोबर आहे. एक एक पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही, बरोबर आहे. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात या लढ्याची तीव्रता अधिक होती. त्यातही राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग आणि ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून त्यावेळेस अलिप्त राहिले होते. पर्याय ब. राजे रजवाड्यांचा पाठिंब्याचा अभाव, तर हे पण बरोबर आहे. इंग्रजी सत्तेने जसा जनतेला त्रास दिला तसाच तो त्रास ते संस्थानिकांना देखील देत होते. त्यांपैकी काही संस्थानिक जर सोडले तर बाकीचे जे आहेत ते इंग्रजांबरोबर त्यावेळेस एकनिष्ठ राहिले आणि त्यांचा समावेश या लढ्यात त्यामुळे राहिला नाही. पुढचा पर्याय लष्करी डावपेचांचा अभाव, तर हे देखील बरोबर आहे. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते परंतु योग्य वेळी डावपेच त्यांना आखता आले नाही. तसेच शस्त्रास्त्रे, आर्थिक ताकद, त्याचबरोबर शिस्तबद्ध सैनिक हे इंग्रजांकडे जास्त होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर वरीलपैकी सर्व असं होणार आहे. प्रश्न क्रमांक 5. लॉर्ड बेंटिकने भारतात सतीबंदीचा कायदा सन डॅश डॅशमध्ये पारित केला. मग कोणत्या वर्षी हा सतीबंदीचा कायदा त्या ठिकाणी पारित झाला? तर 1829 या साली लॉर्ड बेंटिकने भारतात सतीबंदीचा कायदा हा पारित केला होता. राजा राममोहन राय यांनी त्यावेळेस या निर्दयी आणि क्रूर प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता आणि त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवली. आणि त्यानंतर 1829 मध्ये जेव्हा लॉर्ड बेंटिक भारताचा गव्हर्नर जनरल झाला तेव्हा त्याने हा सतीबंदीचा कायदा त्यावेळेस पारित केला. प्रश्न क्रमांक 6. 1906च्या अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. त्या सभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर दादाभाई नौरोजी असं आहे. तर मग 1906च्या या अधिवेशनात दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होते आणि त्या अधिवेशनात एकमताने जी चतुःसूत्री जी स्वीकारली होती त्याच्यात स्वराज्याचं जे महत्त्व आहे ते सांगितलं. त्याचबरोबर स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आपल्या देशातीलच शिक्षण घ्यायचं आणि इंग्रजांचा जो व्यापार आहे, जे त्यांच्या बाहेरून येणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाकायचा. तर अशा प्रकारे ही चतुःसूत्री या राष्ट्रीय सभेत एकमताने तेव्हा स्वीकारली होती. आणि याच अधिवेशनाच्या व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार तेव्हा केला होता. तर हा देखील प्रश्न परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो की सर्वप्रथम स्वराज्याचा उच्चार कोणी केला होता. त्याचबरोबर 1905 साली कोण होतं अध्यक्ष अधिवेशनाचं? तर 1905 साली नामदार गोखले हे अध्यक्ष होते. तर अशा काही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7. 1827 साली राजनीतिविषयक सभानीती नावाचा ग्रंथ कोणी लिहिला?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर छत्रपती प्रतापसिंह असं आहे. साबरनीती नावाचा जो ग्रंथ होता जो 1827 साली छत्रपती प्रतापसिंह यांनी लिहिलेला आहे. मग आता हे जे छत्रपती प्रतापसिंह आहेत हे सातारच्या गादीवर होते. प्रश्न क्रमांक 8. 1853मध्ये डॅश डॅश यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. या प्रश्नाचं योग्य उत्तर कावसजी नानाभाई दावर असं आहे. 1853मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी तेव्हा सुरू केली. प्रश्न क्रमांक 9. दुसरे इंग्रज मराठा युद्ध होण्याचे मुख्य कारण काय होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक क. बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी केलेला जो वसईचा तह आहे हे या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्ध होण्याचे मुख्य कारण होते. इसवी सन 1802मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर हाच जो तह आहे हा वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा जो केलेला जो तह आहे हा मराठी सरदारांना अजिबात मान्य नव्हता आणि त्यामुळे मराठा सरदारांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. परंतु दुर्दैवाने या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. प्रश्न क्रमांक 10. ब्रिटिशांविरुद्ध लढत असताना कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतानला वीरमरण आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रीरंगपट्टण असं आहे. ब्रिटिशांविरुद्ध श्रीरंगपट्टण जे की सध्या कर्नाटकमध्ये आहे या ठिकाणी जेव्हा हे युद्ध चालू होते या युद्धात अनेक शर्थीचे प्रयत्न टिपू सुलतानने केले परंतु त्या ठिकाणी इंग्रजांचा विजय झाला आणि टिपू सुलतान हा या युद्धात मृत्युमुखी पडला. तर हे जे युद्ध आहे हे केव्हा घडले होते तर ते 1799मध्ये घडले होते आणि या युद्धात इंग्रजांनी विजय प्राप्त करून जे म्हैसूर जे राज्य आहेत तिथले तर हे म्हैसूर राज्य पूर्ण त्यांच्या ताब्यात करून घेतले. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्याचे काम ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या डॅश डॅश या स्वतंत्र विभागाने केले. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वे ऑफ इंडिया असं आहे. भारताचे जे विविध प्रांत आहे जी विविध शहरे होती त्यावेळेस ब्रिटिश काळात तर त्यांचे नकाशे आणि पूर्ण त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम त्यावेळेस या सर्वे ऑफ इंडिया या विभागाने केले होते. आणि त्या काळात ही जी साधने होती जसे की हे नकाशे वगैरे करणे तर हे त्या प्रांतातील माहितीसाठी अत्यंत उपयुक्त असे ठरत असे. प्रश्न क्रमांक 12. कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने सर्व भारतात एकच कायदा लागू केला. एकच कायदा म्हणजे काय. कायद्यापुढे सर्व समान आहेत असा कायदा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर लॉर्ड मेकॉले असं आहे. लॉर्ड मेकॉले यांच्या नेतृत्वाखाली जी ती विधान समिती स्थापन झाली होती या विधान समितीने अख्ख्या भारतात एकच कायदा त्यावेळेस लागू केला. मग यापूर्वी भारतात परिस्थिती कशी होती तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कायदे होते. पूर्ण भारतात एकच कायदा नव्हता. त्याचबरोबर न्यायदानात जे आहे जातींनुसार भेदभाव त्यावेळेस केला जात होता मोठ्या प्रमाणावर. मग त्यानंतर कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व या लॉर्ड मॅकॉलेने तेव्हा रूढ केले होते. प्रश्न क्रमांक 13. परमहंस सभेची स्थापना कोणी केली. या प्रश्नाचं योग्य उत्तर दादोबा पांडुरंग तरखडकर असं आहे. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 साली केली आणि पुढे जाऊन जेव्हा ही सभा विसर्जित झाली तेव्हा या परमहंस सभेच्या सदस्यांनीच पुढे जाऊन प्रार्थना समाज स्थापन केला आणि या प्रार्थना समाजाचे अध्यक्ष कोण होते तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू आत्माराम पांडुरंग तरखडकर हे होते. त्यामुळे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न जर परीक्षेला विचारला तर त्याचं उत्तर आत्माराम पांडुरंग तरखडकर असं होणार आहे. प्रश्न क्रमांक 14. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले. या प्रश्नाचं योग्य उत्तर साहित्य असं आहे. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक जे आहे हे साहित्य या क्षेत्रात मिळालेले आहे. मग कोणत्या साहित्यकृतीसाठी रवींद्रनाथ टागोर यांना हे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तर गीतांजली या साहित्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना हे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे आणि 1913 साली हे नोबेल पारितोषिक त्यांनी पटकावले आणि असे नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आहेत. प्रश्न क्रमांक 15. भारतात कोणत्या ठिकाणी ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. या प्रश्नाचं योग्य उत्तर कोलकाता असं आहे. भारतातील जे कोलकाता हे ठिकाण आहे या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना त्यावेळेस ब्रिटिशांनी केली होती. प्रश्न क्रमांक 16. इसवी सन 1765मध्ये कोणत्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले.
या प्रश्नाचं योग्य उत्तर अलाहाबादचा तह असं आहे. इसवी सन 1765 झालेला जो अलाहाबादचा तह आहे, तर या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी अधिकार हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले आणि या तहानंतरच भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, त्याचबरोबर अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध बक्सर येथे लढा पुकारला. परंतु या लढ्यामध्ये इंग्रज हे विजयी झाले आणि त्यामुळे हा जो तह आहे हा इंग्रजांबरोबर त्यांना करावा लागला, ज्यानुसार पूर्ण जे महसूल गोळा करण्याचा अधिकार आहे तो या ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. प्रश्न क्रमांक 17. लोकमान्य टिळकांवर डॅश डॅशचा आरोप ठेवून इंग्रजांनी त्यांना 6 वर्षे म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले. या प्रश्नाचं योग्य उत्तर राजद्रोह असं आहे. लोकमान्य टिळकांवर त्यांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला आणि त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले होते. मग याची पार्श्वभूमी अशी आहे, बंगालमध्ये वंगभंग चळवळ ही भारतीयांकडून केली गेली होती आणि हे पार पडलेले प्रभावी जन आंदोलन पाहून ब्रिटिश सरकार त्यावेळेस अस्वस्थ झाले आणि या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी त्यांनी दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. अनेक कठोर निर्बंध त्यांनी भारतीयांवर त्यावेळेस लादले. अनेक लेखकांना त्याचबरोबर संपादकांना त्यांनी तुरुंगात टाकले आणि त्यामुळं मग झालं काय, याविरुद्ध बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटली आणि जे क्रांतिकारक होते त्यांनी बॉम्ब हल्ले केले, गोळीबार केला आणि भारतीय क्रांतिकारकांकडून झालेल्या या हल्ल्यांचे समर्थन जेव्हा केसरी वृत्तपत्रामधून लोकमान्य टिळकांनी केले, तर याला राजद्रोहाचे नाव देऊन या ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात पाठवले. प्रश्न क्रमांक 18. 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी आशिया खंडाकडे जाण्यासाठी जलमार्गाचा वापर करू लागले. कारण तर मग खालीलपैकी कोणतं कारण आहे याचं, तर याचं कारण आहे कॉन्स्टँटिनोपलमधून जाणारे मार्ग तुर्कांनी त्यावेळेस बंद केले होते आणि त्यामुळेच हे जे युरोपीय दर्यावर्दी आहेत हे आशिया खंडाकडे जाण्यासाठी वेगळ्या रूटचा वापर करायला लागले, जो की जलमार्गाचा वापर त्यांनी केला. इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी बायझँटाईन जे आहे याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल हे तेव्हा जिंकून घेतले आणि या कॉन्स्टँटिनोपल या शहरामधूनच आशिया आणि युरोपला जोडणारे जे खुष्कीचे मार्ग होते ते जात होते आणि जेव्हा मग ते तुर्कांनी हे मार्ग बंद केले तेव्हा युरोपीय लोकांना जलमार्गाचा वापर करायला लागला आणि त्यामुळेच भौगोलिक शोधांचे नवीन पर्व सुरू झाले. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर मोर्ले मिंटो कायदा आहे. मोर्ले मिंटो कायद्यानुसारच मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ याची योजना त्यावेळेस करण्यात आली. भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांबद्दल त्यावेळेस असंतोष होता. भारतीय जनतेच्या दारिद्र्याचे जे मेन कारण आहे ते हे या ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण आहे अशी आपल्या भारतीयांची भावना होती आणि भारतीयांच्या या असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी हा जो मोर्ले मिंटो कायदा आहे हा 1909 साली तेथे करण्यात आला, ज्याद्वारे मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. त्याचबरोबर कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. प्रश्न क्रमांक 20. भारतात आगमन झाल्यानंतर गांधीजींनी ब्रिटिशांना आंदोलनाच्या मार्गाने दिलेला पहिला लढा कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर चंपारण्य सत्याग्रह असं आहे. महात्मा गांधी हे आफ्रिकेतून भारतात 1915 या साली आले आणि त्यानंतर त्यांनी अनेक सत्याग्रह, अनेक आंदोलने ब्रिटिश सरकारविरुद्ध केली. त्यापैकी पहिलं जे आंदोलन होतं त्यांचं ते चंपारण्य सत्याग्रह हे होतं. तर मग 1917 साली हे चंपारण्य सत्याग्रह गांधीजींच्या नेतृत्वाखाली तेथे पार पडलं. बिहारमधील शेतकऱ्यांना त्यावेळेस ब्रिटिश लोक नीळ लावण्याची सक्ती करत होते आणि त्यांच्यावरती कर देखील जास्त लावत होते. तर हे सगळं आंदोलनानुसार गांधीजींनी मोडून काढलं आणि हा पहिला लढा त्यांचा यशस्वी ठरला. प्रश्न क्रमांक 21. 1782 साली झालेला सालबाईचा तह खालीलपैकी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पहिले इंग्रज मराठा युद्ध असं आहे. 1774 ते 1818 या दरम्यान मराठा आणि इंग्रजांमध्ये 3 युद्धे झाली आणि त्यापैकी या पहिल्या युद्धात मराठ्यांची सरशी झाली आणि 1782 साली हे युद्ध संपले आणि शेवटी झालेला जो सालबाईचा तह आहे हा या पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्येच झाला. प्रश्न क्रमांक 22. ब्रिटिश सरकारने केलेल्या कोणत्या कायद्याला भारतीयांनी काळा कायदा असे संबोधले? या प्रश्नाचं योग्य उत्तर रौलेट कायदा असं आहे.
ब्रिटिश शासनाने केलेला हा जो रौलेट कायदा आहे यालाच भारतीयांनी काळा कायदा असे म्हटले होते। या कायद्यानुसार कोणत्याही भारतीयाला चौकशीशिवाय अटक करण्याचा अधिकार, त्याचबरोबर न्यायालयात खटला न लावताच तुरुंगात डांबण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला देण्यात आला। असा हा अन्यायकारक कायदा ब्रिटिशांनी 1919 मध्ये त्या ठिकाणी पास केला होता। प्रश्न क्रमांक 23, वेदांकडे परत चला असे डॅश डॅश समाजाचे ब्रीदवाक्य होते। या प्रश्नाचे योग्य उत्तर आर्य समाज असं आहे। वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते। आर्य समाजाची जी स्थापना आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती आणि प्राचीन वैदिक धर्मात जातीपातींना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले आणि त्यामुळे वेदांकडे परत चला असे त्यांनी ब्रीदवाक्य म्हटले होते। प्रश्न क्रमांक 24, कोणत्या गव्हर्नर जनरलने सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे म्हणून भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर लॉर्ड वेलस्ली असं आहे। लॉर्ड वेलस्ली हा जो गव्हर्नर जनरल होता याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले। तैनाती फौजेच्या कराराअंतर्गत हे इंग्रज लोक काय करायचे, आपल्या भारतीय सत्ताधीशांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला नमविण्यासाठी लष्करी सेवा पुरवत असत आणि त्या बदल्यात ते त्या जमिनीचा बराचसा हिस्सा या सत्ताधीशांकडून काढून घेत असत किंवा महसूल त्यांच्याकडून घेत असत आणि अशा प्रकारे पूर्ण भारताचा भूभाग काबीज करण्याचा हा इंग्रजांचा प्रयत्न होता। प्रश्न क्रमांक 25, 1853 साली कोणत्या मार्गावर भारतातील पहिली रेल्वे धावली? तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। खूप सोपा असा प्रश्न आहे। भारतात ब्रिटिशांनी 1853 साली रेल्वे सेवा सुरू केली आणि पहिलीच रेल्वे ही 1853 साली भारतात धावली आहे। तर ती कोणत्या मार्गावर धावली हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। आधुनिक भारताचा जो इतिहास आहे यातील काही महत्त्वाचे असे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण केलेले आहेत। या सर्व प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे देता आली हे देखील कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ यापुढेही तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। खूप खूप धन्यवाद।